खेळाडू प्रेक्षक अतिथी मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित NCC चषक 2024 पर्व 25वा वर्ष 25वा आपण पाहत आहेत. रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम आपण नारंगीच्या मैदानावरती पाहत आहात. जावेद मैदानावरती सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. दोन बॅटर आक्रमक खेळाडू सागर पाटील मैदानावरती आहेत. आज कशा प्रकारे खेळतात ते पाहण्यासारखे आहेत. त्यांच्या जोडीला मैदानावरती दीप आल्यात. सागर आणि दीपची जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक करण्यासाठी आपण पहिल्यांदा दाखल होत आहेत. सूरज पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती अपील तर झाली परंतु चेंडू मात्र आपण पहिला तिथून निघून जातोय. पंच सांगतायत पंच चर्चा करतायत. डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल. दोन्ही अंपायर सध्या मैदानावरती चर्चा करतात. चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. पंचांच्या माध्यमातून डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल. थर्ड अंपायरकडे रेफर केलेत. आकाशावरती थर्ड अंपायर सध्या बिझी आहेत. चेक करतायत. आकाश मांगेला आणि मयूर मांगेला यांना सध्या आपण पाहतात. आमचे DJ मयूर मांगेला सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तेही आहेत. जवळून अगदी निरीक्षण करतायत. थँक्यू. थर्ड अंपायरचं डिसिजन आलंय. मैदानावरती नॉट आऊट आहेत. एक धाव आहेत. ती एक धाव मैदानावरती मात्र घेतली जाईल. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. पुढचा बॉल फटका चांगला. टायमिंग चांगलं जुळलंय. बॉलला मात्र फेकून दिलंय. डीपच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून गेलाय. सरळ सीमा पार. 6 धाब्यांसाठी NCC चषक षटकार. प्रयत्न आज तेही करणार आहेत. धावा फलकामध्ये जाऊन पोहोचतात 7 धावा. कोसमाय खर्डी बी वर्सेस सुमित 11 फणसफळा चालू असलेली मॅच मैदानावरती रंगतदार मॅच आहेत. त्यानंतर होणारा मॅच माऊली 11 तलावपडा वर्सेस वाघोबा 11 कसराली या संघामध्ये मात्र मॅच मैदानावरती रंगेल. आजचा दिवस जर आपण पाहिला तर वैतरणा विभाग बीचे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पुन्हा एकदा आपण आहोत.
बॅकफुटला गेले, अपील झाली परंतु बॅटची एज लागलं. दीपलाही माहित होतं आणि विकेट किपरनं मात्र सेलिब्रेशन सुरू केलं. दीपनं आधीच्या बॉल होते चांगला स्ट्रोक खेळला परंतु आता तंबूच्या दिशेने परत आहेत. धक्का लागलाय पहिला. टीम कोसमाई खर्डी बी संघाला गॉन. थँक्यू. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहिलं दाखल होत आहेत. मिस्टर अशोक मैदानावरती दाखल होत आहेत. धावा धपलक्यावरती 7-7 वरती आपण पाहिलं तर पहिला धक्का लागलाय टीम कोसमाई खर्डी बी संघाला. सुमित 11 फणसफळ संघ अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अशोक भोई रेबी मैदानावरती दाखल होतोय. चांगली बॅटिंग त्याला पण करताना नेहमी पाहिलेलं आहे परंतु आज या मैदानावरती तो कशा प्रकारे खेळेल हे पाहण्यासारखं असणार आहे. आक्रमकतेचं दुसरं नाव अशोक भोईर एबी. पाहूया एबी आज मैदानावरती मात्र कशा प्रकारे बॅटिंग करेल, कशा प्रकारे मन जिंकेल पाहण्यासारखे असणार आहेत. सुमित 11 फणसफळ संघ आपण पाहतायत. अशोक भोई रेबी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फणसफळा वर्सेस खार्डी संघ मॅच सुरू आहेत. एक स्पर्धा सुरू आहे चंदनसारच्या विभागामध्ये. तिथे आपण पाहिलं तर फणसफळाचा संघ खेळतोय. इथेही फणसफळाचा संघ आपण मैदानावरती पाहू शकतायत. धावा धपलक्यावरती मात्र लगावलं गेलं तर संघाचे एकूण धावा 7. राईटम ओव्हर द विकेटने थोडासा कडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फ्लिक करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती आपण पाहू शकतायत. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धपलक्यावरती 7 धावा 1 गडी बाद. टीम कोसमाई खर्डी बी प्लॅनिंग नुसार मैदानावरती खेळ करावा लागेल. मोठे स्ट्रोक मैदानावरती तुम्हाला वेळोप्रसंगी खेळावे लागतील. आज मैदानावरती दाखवतील का पुन्हा एकदा. फटका काढण्याचा प्रयत्न, फ्लिक केला बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर केलाय आणि बॉलला मात्र पाठवलाय पुन्हा एकदा. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध सीमा पार एनसीसी चषक चौकार. थँक्यू. पहा फटका पुन्हा कशा प्रकारे कळलाय. पायावरती बॉल होता, पॅडवरती बॉल होता आणि पॅडवरती आलेला बॉलला आपण पाहिलं तर फ्लिक केलाय. फ्लिकच्या माध्यमातून आलेला चौकार पाहायला मिळतोय. धावा धपलक्यावरती डबल फिगर मध्ये 11 लॉस ऑफ 1 विकेट्स. टीम कोसमाई खर्डी बी सध्या आपण मैदानावरती पाहू शकताय. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, अपील झाली. लॉंग ऑफच्या खेळाडूवरून मात्र अपील पाहायला मिळाली परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. एक षटकाचा खेळतो, एक षटकाचा खेळ संपला गेलाय. धावा धपलक्यावरती 11 3 ओव्हरचा खेळ अजूनही मैदानावरती आहे. काय घडेल काय बिघडेल आपण पाहणारच आहोत. तो पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग आणि येऊयात पुन्हा एनसीसी चषक 2024च्या पर्व 25व्या मध्ये. थँक्यू. एक षटकाचा खेळ तो संपला गेला. धावा धपलक्यावरती 11 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होतो दुसरं षटक हाताळण्यासाठी. यश गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक इनवरती बॅटर आपण पाहिलं तर सागर पाटील एक धडाकेबाज खेळाडू आहेत. आज मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतील पाहण्यासारखं असेल. राईट ओव्हर द विकेट. आक्रमण केलंय समोरच्या दिशेने, फटका खेळलाय छान प्रकारे. क्षेत्ररक्षक घेतात 2 खेळाडू. टक्कर खेळाडूचे होते परंतु चांगला कॅच मैदानावरती कॅरी केला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट मिळत आहेत. फलंदाज सागर पाटील बॅक टू पवेलियन गॉन.
कॅरी केला, फलंदाजाला मात्र पाठवलं तंबूच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतात मिस्टर वैभव. वैभव मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला अशोक आहेत. धावा दफलक्यावरती जाऊन पोचला गेला, त्या मात्र 11 धावा. 11 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.1 ओव्हर्स. 4 षटकांचा कळ सध्या मैदानावरती सुरू आहे. आजचा दिवस आपण पाहिला तर वैतरणा विभागाचे संघ खेळतात. फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने खेळला होता. क्षेत्ररक्षकांना मात्र फलोतरामध्ये खूप छान झेल अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि 2 धावा आहेत, त्या 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.2 ओव्हर्स. 1.2 चेंडूचा कळ संपला गेला. धावा धावफलकावरती 13. प्रयत्न मैदानावरती करायचा आहे. 40-45च्या तुम्हाला पुढे जायचं आहे. तो प्रयत्न मैदानावरती होईल का, ह्याही गोष्टीची चर्चा सध्या रंगली गेले. रेटम उर्द विकेटने पुन्हा गोलंदाज यश. ऑफ्टमच्या बाहेर बॉल आहे, परंतु विकेटच्याही बाहेर आता आलाय. पण तेच सांगतात धीरज पाटील सरांचा इशारा आलाय. नो बॉलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती वाढली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते संघाची 1 मात्र वाढली गेल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती 14. फटका छानरीत्या कळलाय. चेंडू मात्र प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमा पार. मिल्टा धावा 6. षटकार. संघ धावफलकावरती जाऊन पोहोचतात. संघाच्या 1 धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 20-20 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली बॅटिंग मैदानावरती करतात वैभवच्या बॅटमधून आता धडाकेबाज बॅटिंग सध्या सुरू आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. सोडून दिलाय बॉल, परंतु आपण पाहिलं चेंडू मात्र शरीरावरती थोडासा ब्रश होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती आपण पाहू शकतात. 1 आतापर्यंत 4 चेंडूचा कळ संपला गेला. धावा धावफलकावरती संघाच्या 1 धावा 20 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बॉलचा कळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 मोठे फटके आलेत. एक दीप यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि दुसरा मोठा फटका नुकताच कळला वैभवच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग जुळलं होतं त्या फटक्यामध्ये. पुण्यात मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाज यश. डान्सिंग डाऊन ट्रॅक आले, पुढे आले. डान्सिंग डाऊन ट्रॅकने चेंडूला कळला गेला, स्टेप आउट केले. 1 धाव मात्र मिळाले. दुसऱ्या धाव्यासाठी वळाल्यात. एबी मात्र वळाल्यात. एबीने 2 रन पूर्णही केल्यात. 2 धावा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये आम्हाला इथून सांगतात धावा आल्या. तर पहिल्या षटकामध्ये जवळपास 11. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये धावा आल्यात 11. शेवटचा बॉल मैदानावरती आहे अजूनही दुसऱ्या षटकादरम्यान. त्यानंतर होणारा मॅच असेल माऊली 11 तलावपाडा अगेन्स्ट वाघोबा कसराली. या 2 संघादरम्यान मॅच होईल. फटका कायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. पंच सांगतात चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा हाईट फॅक्टर ठरू शकला असता. 2 षटकांचा कळ आहेत, तो संपला गेला. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत, ते मैदानावरती पाणी पाठवतील. 2 षटकांचा कळ संपला. धावा धावफलकावरती 11च्या सरासरीनं लगावलं गेलं. त्या 22. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा येऊयात 2 षटकांकडे. धावा धावफलकावरती 22 लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2024 सध्या आपण पाहतात. पाठीमागे पाटील परिवार स्टँड सध्या आपण तिथे पाहू शकतात. त्याच्या बाजूने जर आपण आलो तर रौप्य महोत्सव आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान पाठीमागच्या दिशेने आपल्याला ते बॅनर्स वरती पाहायला मिळतात. त्यानंतर NCC चषकाचा मात्र आपण क्रिकेटचा महासंग्राम रौप्य महोत्सवाचा एक बॅनर पाहतात. त्याच्या बरोबर बाजूने आलो तर आपण एक नगरसेवक स्टँड आपल्या तिथे मात्र पाहायला मिळतोय. नारंगी क्रिकेट क्लब, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, नारंगी मास्टर ब्लास्टर्स यांचीही आपण काही कटआउट्स आहेत ते मात्र तिथे पाहू शकतात. पुन्हा त्या मॅचच्या दिशेने वळूयात. 2 षटकांचा कल संपला. धावा आहेत 22. 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत सुधीर.
सुधीरचा पहिला बॉल आपण पाहिला तर आता पंच सांगतायत यस डेफिनेटली व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतील ते मात्र 23 23 2 गडी बाद. स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर एबी अशोक भोईर सध्या मैदानावरती आहेत. दमखम या खेळाडूला मात्र दाखवावं लागेल आज पुन्हा त्या मैदानावरती. दमखम दाखवण्याचा प्रयत्न एबी स्टाईल बॉलला पाठवलं सरळ सीमा पार. मिल्टा धावा 6. एनसीसी चषकातील ब्लास्ट सिक्सर. धावसंख्या वाढली गेली 29. पुन्हा शॉर्ट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न हुक केला बॉलला. क्षेत्ररक्षकाने कॅच सोडलाय. एक मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा मैदानावरती येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 31. 31 धावा 2 गडी बाद. आफ्टर 2.2 ओव्हर्स 2.2 चेंडू देखील संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न मैदानावरती करायचे. धावा बनवायच्या. धाव्यांसाठी झगडायचे आहेत. अशोक भोईर एबी मैदानावरती प्रयत्न करतायत. ज्यांच्याकडे दमखम आहे तो आज मैदानावरती दाखवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न ते करतायत. या षटकातील पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. लवकर पोझिशन मध्ये आले. अपवर्ड पोझिशन मध्ये येत असताना बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. एबीच्या बॅटमधून आलेला आणखीन एक झंझावाती षटकार 6. आक्रमण सध्या स्क्रीनवरती आपण पहिला ॲक्शन रिप्ले. आक्रमकतेचं दुसरं नाव एबी. अशोक भोईर मैदानावरती 7 चेंडूमध्ये 18 धावांवरती खेळतात. चांगली बॅटिंग करतायत. धावा धावफलकावरती 37 37 धावा 2 गडी बाद. आक्रमण झालंय सुधीरच्या विरुद्ध पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूर मात्र उंची जास्त गाठलाय. लांबी डिस्टन्स तेवढा गाठलाय का परंतु क्षेत्ररक्षक अंदाज नाही बांधू शकले. क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टा धावा 4. मिड विकेट मध्ये आलेला आणखीन एक नशिबाचा चौकार. नक्कीच संदीप गावड सर सध्या मॅच आनंद घेतात. त्यांचेही मनापासून आभार आहेत. विजय मामा चषक सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करताना तिथे आपण काही समालोचक आहेत ते मात्र समालोचन करतायत आणि तिथून मात्र संपूर्ण मॅचचा आनंद तिथूनही घेतला जातोय. धावा धावफलकावरती 41 41 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.4 ओव्हर्स. 2.4 चेंडू देखील संपल्या गेल्यात. धावा 41 धावा 2 गडी बाद. अजूनही उर्वरित आपण विचार केला तर 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 2 बॉल कशा प्रकारे हाताळले जातील मैदानावरती पाहण्यासारखं असेल. गोलंदाज सुधीर पाटील पुन्हा एकदा मैदानावरती रेडी आहेत. या षटकातील 2 बॉल तो मैदानावरती फेकेल. समोर आपण पाहिलं तर एबी अशोक भोईर आतापर्यंत 8 बॉलमध्ये 22 धावांवरती वैयक्तिक इनिंग साकारतोय संघासाठी मैदानावरती. आक्रमण करायचं होतं पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. पंच सांगतायत लेग बायच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात 41 41 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. बेचाळीस धावा 2 गडी बाद. यावेळी आपण खेळण्याचा प्रयत्न पाहू शकतात. एक धाव तिथे मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मिसफिल्डचा फायदा मैदानावरती होतोय 2 धाव्यांमध्ये आणि 2 धाव्याने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा धावफलकावरती बनवल्या आहेत. टीम कोसमाई खार्डी बी संघानं अगेन्स्ट सुमित इलेव्हन फणस पडायच्या. आता इथून मैदानावरती एका षटकाचा खेळ बाकी आहेत. एका षटकामध्ये किती धावसंख्या बनवली जाईल हे आपण पाहूयात. तोपर्यंत ऐकूयात डीजेला आणि डीजेच्या माध्यमातून ऐकूयात एक सुपरहिट सॉन्ग.
संपला गेला धावा धावफलकावरती 44 44. यानंतर होणारा मॅच आहे माऊली 11 तलावपाडा वर्सेस वाघोबा कसराळी. या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला धावा धावफलकावरती 44 धावा. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती आहेत आणि गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल होत आहेत. मिस्टर हर्ष एक लहान मूर्तीलान कीर्तिमान असलेला खेळाडू आहेत. आज मैदानावरती पुन्हा तो दाखवायचा आहे हर्षला. फुल टच बॉल मेजवानी होती स्वीकारला. एका चेंडू हवेमध्ये कळला. झेलची संधी. हर्षनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलाय आणि विकेट कोणाची मिळवलाय? अशोक भोईर AB जो मॅन इन फॉर्म होता तो इन्फॉर्म बॅटर अशोक भोईरला परतावा लागेल तंबूच्या दिशेनं. 10 चेंडूमध्ये 22 धावांची इनिंग. अशोक मात्र मैदानावरच्या बाहेर जातोय. एक चांगली इनिंग त्यानं मैदानावरती पेश केली. विकेट मैदानावरती आल्यात. न्यू बटर मैदानावरती आपण पाहिलं तर महेश भगत दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि एक पारितोषिक आलंय मनोहर डॉन डोंगरपाडा आहेत. मनोहर डॉन डोंगरपाडा यांच्या माध्यमातून खार्डी संघाच्या बॅट्समॅनला प्रत्येक 6 ला 500 रुपयाचा प्राइज आहेत. प्रत्येक 6 मैदानावरती आला तर 500 रुपयाचा प्राइज दिलं जाणार आहेत. या मॅच मधील या इनिंगसाठी खास करून खार्डी संघाची इनिंगसाठी ते आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र पुढे ढकलला गेलाय. एकदा मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने मात्र महेश धावतायत. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 46 धावा. या मॅच मध्ये मात्र चांगली धावसंख्या उभारली गेली. तर टीम आहे कोसमाई खर्डी B संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट सुमित 11 फणसवाडाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 बॉलचा अजूनही खेळ मैदानावरती बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर थोडंसं आनंदाचं वातावरण मात्र तंबूमध्ये पाहायला मिळालं. ते सुमित 11 फणसवाडाच्या चांगला खेळ दाखवला अशोक भोईरनं. लोवर फुलटस बॉल त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आला. बॉलला अडवलं. फेकी केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वैभव वेगाने धावलाय. 2 धावा मात्र मैदानावरती त्यानेही कंप्लीट केल्यात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त होतो. 3 चेंडू आतापर्यंत 48 धावा आहेत. एकही मोठा पटका आतापर्यंत 3 चेंडूवरती आलेला नाहीत. धावा आल्या 4 विकेटही 1 मिळाली. आता हे 3 चेंडू निर्णायक असणार आहेत. पाहूया 3 चेंडूवरती काय घडतं. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे. खूपच बाहेर गेलाय. पंच संघात डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 49 धावा 49 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित बॉलचा खेळ अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष असेल. 3 बॉल पुन्हा मैदानावरती पाहूया कशा प्रकारे हाताळले जात आहेत. राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाज पुन्हा पाहायला मिळेल. अक्रॉस द बॅट नाही स्वीप करायचा होता बॉलला. चेंडू मात्र निघून जातोय. सरळ गॅपमध्ये खेळाडू डीप मधून पुढे आलात. एक धाव तर मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय. रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली वैभव आणि महेश मध्ये खूप चांगले आहेत. तालमेल चांगला आहेत आणि ज्यामध्ये तुमच्यामध्ये चांगला तालमेल असेल तर तुम्ही सिंगल डबल मध्ये कन्वर्ट कराल तर समोरच्या संघावरती प्रेशरही वाढत असतो. तो प्रेशर सध्या मैदानावरती वाढवण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा आहेत तर 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा 51. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पंच मात्र पुन्हा वळाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. लेग स्टंपच्या मात्र बॉल बाहेर चाललाय. पंच सांगतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा मैदानावरती बहाल केली जात आहेत आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावेने मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 52 धावा 52. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटस बॉल तेवढ्या प्रमाणात फायदा नाही घेऊ शकले. चेंडू स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी बाजूने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पुन्हा पुढे आलात. बॉलला अडवलाय. फेक केलं तोपर्यंत 2 धावा येत आहेत. महेश भगत तेवढा प्रॉमिसिंग स्ट्रोक आतापर्यंत नाही खेळताना पाहायला मिळाले. सिंगल डबल घेतात मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 54. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. 3.5 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 54 धावा 3 गडी बाद 5-4-3 आतापर्यंत मात्र आकडेवारी पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये धावाला 10. शेवटचा बॉल
फटका चांगला कळलाय, टायमिंग चांगला जुळलाय आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध महेश भगत यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट एनसीसी चषक षटकार. तो धावा धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात 6-0 60 धावा धावफलक्यावरती बनवल्यात. 61 धाब्यांचं लक्ष आहे ते सुमित 11 फणसवाडा संघाला 24 बॉलमध्ये करायचं आहे. चांगली बॅटिंग झाली. सध्या पहिल्या इनिंगची आपण बॅटिंग समरी जर पाहिली, सागर 2 चेंडूमध्ये 0, दीपच्या 2 चेंडूमध्ये 6, अशोक भोईरच्या 10 चेंडूमध्ये 22, वैभवच्या 7 चेंडूमध्ये 12, महेश भगतच्या 5 चेंडूमध्ये 14. चांगली बॅटिंग, एक्स्ट्रा 6 होत्या. 60 वरती 3 विकेट. गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे झाल्यात. 4 षटक कशा प्रकारे मैदानावरती टाकले गेलेत. बॉलिंग समरी पाहिली तर सूरज पाटील 1 षटक हाताळलं, 10 धावा 1 विकेट. इकॉनॉमी होती 10ची. यश 1 षटक 11 धावा 1 विकेट. सुधीरचं 1 षटक, महागडं 21 धावा, विकेट नाही आली. महरचं 1 षटक 16 धावा 1 विकेट त्यामध्ये मिळाली. षटकांचा गळ संपल्याबरोबर इथून 4 धावा आहेत 60 आणि मैदानावरती करायच्या 61 धावा. 61 कशा प्रकारे होतील हे आपण पाहणार आहोत. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा येऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मात्र खास करून हे आपल्याला पॅव्हिलियन पाहायला मिळत आहेत. आज नितीन दादा यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. कुमार उर्मी नितीन पाटील, आपणास वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, नारंगीचा संपूर्ण क्रिकेटमय परिवार यांच्या वतीनं, पाटील परिवाराच्या वतीनं कुमार उर्मी नितीनजी पाटील आपणास वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. माऊली 11 तलावपाड आणि वाघोबा कसराली जो टॉस आहे तो टॉस केला जाईल. टीम कॅप्टन आपण पोहोचायचं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीम्स खाली आहेत.
मॅचला सुरुवात 61 धावेंचं लक्ष आहे. काही वेळामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा झहीरबाई यांचा आपण आवाज ऐकणार आहात. 61 टार्गेट मैदानावरती मात्र ठेवले गेलेत. सलामीची जोडी मात्र मैदानावरती दाखल झाल्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज आपण पाहिलं तर दीप दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, दीपचा पहिला बॉल, फटका फसलाय का क्षेत्ररक्षक. वैभव होते, वैभवच्या अगदी डोक्यावरून बॉल मात्र निघून चाललाय. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 धाबा पहिल्या बॉलवरती पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धाबा प्रयत्न मैदानावरती होणार आहेत. धाबा बनवण्याचा प्रयत्न 61 धाबा करायचे आहेत. समोर मात्र ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 1 धाव्याने संघाची धावसंख्या वाढली जात आहेत. धावफलकावरती 14 धावा पाठला करायचं मैदानावरती 61 धावेंचा सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे. 15च्या अगदी सरासरीने तुम्हाला मैदानावरती खेळ करायचे आहेत तर तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकतायत. आतापर्यंत धावाला 14. शॉर्ट बॉल मिस केलाय मैदानावरती. षटकाचा खेळ होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 61 धाब्यांचा पाठलाग करताना सुमित 11 फणसवाडा संघानं बनवल्यात. त्यात 14. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा ते येऊयात मैदानावरती. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 14 धावा आहेत. 1 षटकाचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे ती जवळपास 15च्या वरती जवळपास 16 धावा एका षटकामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. तो प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहेत. पण इथून आता काय घडेल, गोलंदाज मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल हेही पाहण्यासारखं आहे. वैभव चेक. हॅलो चेक. Check, hey, check this. चेक Hey, चेक. हॅलो चेक. आवाज वाढव. हॅलो, चेक कमी आहे. हॅलो, कमी आहे. हॅलो, चेक. चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो टेस्ट. हॅलो चेक. एक धाव मैदानावरती घेतले जातात. धावा धावफलकावरती जाऊन पोचतात. पुन्हा एकदा 16 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेली मॅच सुमित 11 फणसफड अगेन्स्ट आपण पाहिलं तर आई कोसमाई खर्डीचा संघ मैदानावरती आहे. वैभव याला मैदानावरती आपण गोलंदाजी मार्क्सवरती पाहू शकतायत. एक अष्टपैलू खेळाडू खराडीच्या गावामधून मात्र आपण ज्यांना नेहमीच पाहिलेला बिलॉंग करताना तो वैभव सध्या मैदानावरती आपण पाहतात गोलंदाजी मार्क्सवरती. पुढचा बॉल राऊंड विकेट हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये गेला, उंच गेला, दूर गेलाय का तर नाही गेला, परंतु क्षेत्ररक्षक होते तिथून मात्र चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न दीप यांच्या माध्यमातून झाला, परंतु चेंडू आता मध्ये निसटतो शेवटच्या अंतिम मोमेंटला. 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण होतात. एका धावेने संघाची 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18. प्रयत्न मैदानावरती मोठे करायचे आहेत, मोठे स्ट्रोक्स तुम्हाला मैदानावरती खेळायचे आहेत. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल प्रयत्न चांगला होता मिड ऑफ पासून मिड ऑनच्या त्या झोन पर्यंत जाऊन कॅच घेण्याचा. फुलर लेनचा बॉल, फुलटस बॉलला मैदानावरती थारा नाही, बॉलला मात्र पाठवून दिले सर लॉंग लेगच्या डोक्यावरून. एनसीसी चषक षटकार.
टुर्नामेंट 658 58वा सिक्सर ठोकलाय मैदानावरती बॅटरनं. चांगली बॅटिंग आता मैदानावरती करतोय सध्याच्या घडीला यश. आक्रमण भूमिकेमध्ये पुन्हा पाहायला मिळाले. चेंडूला मात्र कळला गेला. सरळ चेंडू निघून येतोय मिड विकेटला. खेळाडू चेंडूवरती आल्यात पुढे वेगाने. अशोक भोईर बॉल फेकेपर्यंत 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली जातात. धावसंख्या धावफलकावरती 26. समीकरण मैदानावरती पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहिलं तर 13 बॉलचं समीकरण. 13 बॉलमध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. प्रयत्न तुमचे नेहमी मोठे असायला हवेत. ज्यावेळी तुम्ही मोठे प्रयत्न कराल ना त्यावेळी तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी व्हाल. क्रिकेटच्या मैदानावरही ऑफ्टमच्या बाहेर आहेत. खूपच बाहेर चेंडू मात्र चाललाय. पंच पुन्हा एकदा सांगतायत डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा एकदा मैदानावरती बहाल केली जात आहेत. येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी पुन्हा एकदा 34 धावांची मैदानावरती गरज आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 34 धावा. सामना मैदानावरती आपण सर्वजण पाहत आहात. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. लवकर पोझिशन मध्ये आले. बॉलला कळलं गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवण्यामध्ये यश लाभलाय. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि पाहता पाहता मैदानावरती 2 धावा पूर्णही होत आहेत. आता इथून समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील मैदानावरती 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. टीम सुमित इलेव्हन फणसफळाला करायच्यात 12 मध्ये 32. कोसमाई खार्डी बी संघाला मैदानावरती रोखायचे आहेत 12 मध्ये 32. काय घडेल काय बिघडेल कहाणी मैदानावरती पाहूयात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती जिथे सुरू आहे रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम. एक ब्रेक मध्ये संगीत. आहेत 12 बॉलचा खेळ मैदानावरती 32 धावांची गरज. सरासरी 16ची आहेत. 16च्या सरासरीनं मैदानावरती करायच्या धावा 32. प्रयत्न करायचे आहेत. जीवनामध्ये संघर्ष प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळही असा खेळ आहे तिथे संघर्ष नाही केला तर तुम्ही कामी नाही येणार. मग संघर्ष करायचे. स्वतःला म्हणायचं आय कॅन डू इट. मी करू शकतो. माझ्यामध्ये क्षमता आहेत हे स्वतःला म्हणायचं आहे. आज दोन्ही संघ स्वतःला तेच म्हणणार आहेत. खार्डीवरून संघ आहे कोसमाई खार्डीचा आणि दुसऱ्या बाजूला फणसफळावरून आलेला संघ आहे तो सुमित इलेव्हन फणसफळाचा संघ. एकमेकांच्या विरुद्ध भरपूर वेळा खेळलेले आहेत. एकमेकांच्या डावपेचही माहीत आहेत. प्रसाद मैदानावरती आला. प्रसादला इन्व्हाइट केलाय. आज प्रसाद मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल हेही पाहण्यासारखं आहे. 12 बॉलचा खेळ 32 धावांची गरज. रेस लागला मैदानावरती. पहिला बॉल घेऊन प्रसाद. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. कट करायचा होता बॉलला. गलीमध्ये खेळाडू होते. गलीमधल्या बॉलनं क्षेत्ररक्षण केलं गेलं फिल्डरनं. एक धाव मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. 11 मध्ये 31 धावांची गरज आहे. स्ट्राईक एनवरती पुन्हा एकदा मैदानावरती येतील यश. ज्यांच्याकडे श्रमता ज्यांच्याकडे ॲबिलिटी ज्यांच्याकडे टेम्परामेंट ह्या सर्व काही गोष्टी आहेत ते यश सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानावरती आव्हान आहेत. कुठलंही आव्हान तुमच्यासाठी मोठं नाही आणि कुठलंही आव्हान तुमच्यासाठी छोटंही नाही. प्रयत्न करा. स्वतःला सांगा नाही अजूनही शर्यत संपली नाही कारण की आम्ही अजून जिंकलेलो नाहीत हे स्वतःला म्हणायचं आहे मैदानावरती. 11 बॉलमध्ये 31. फटका खेळलाय सुंदररित्या. फाईन लेगचा खेळाडू होता. शॉट फाईन लेगला आणि चेंडू बरोबर निघून चालला. एनसीसी क्रिकेट क्लब नारंगी बास्टरच्या बॅनरला कटआउट्सला भिरकावणारा हा येतोय दर्जेदार चौकार. खेळल्या मैदानावरती शफल झाले. 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले आणि त्यानंतर इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक मैदानावरती खेळला गेला. 10 मध्ये 27. शॉर्ट बॉल आहे. हुक करायचा होता. पाठीमागे चाललाय बॉल. पुन्हा एकदा फाईन लेगचा खेळाडू बीट झालाय. एक तर घेतलाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूने चुकी केली पण गलीच्या खेळाडूंना बॉलवरती लवकर आले हेही महत्वाचं आहे. 2 धावा मैदानावरती. 2 धाव्याने समीकरण मैदानावरती पुन्हा एकदा चेंज होणार आहेत. धावफलकावरती जाऊन पोहोचतात. संघाच्या एकूण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 36. 9 बॉलचा खेळ मैदानावरती 25 धावांची गरज आहे. संघर्ष तर करायचंच आहे मैदानावरती. संघर्ष 2 संघांमध्ये सुरू आहेत. संघर्ष 2 संघांमध्ये सुरू आहेत मैदानावरती. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. कॅच कॅरी नाही करू शकले परंतु पुन्हा एकदा कहाणी काय आहे. कहाणी 30 आहेत. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धाब्याने हा मॅच आता मैदानावरती पुढे चालला आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या आहेत जवळपास 9.
पहा ऍक्शन रिप्ले शरीरापासून दूर खवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू मात्र खेळायचा होता, परफेक्ट टाइम नाही जुळलं. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट चांगले होते, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न चांगला होता. पंच वन शॉट. आता कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येणार आहेत. पंचाने सांगितलंय 1 रन शॉट आहेत, त्याच्यामुळे एकच धावा असणार आहेत. एका धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 37. मोठा फटका कळलाय. टायमिंग जुळलाय का मैदानावरती? तर डेफिनेटली जुळलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून. एनसीसी चषकातील दर्जेदार दमदार हिट षटकार. थँक्यू. सध्या संघाला हवासा वाटणारा आपण पहिला फटका मैदानावरती खेळलाय. षटकार आलाय मैदानावरती आणि धावसंख्या धावफलकावरती 43-43. समीकरण मैदानावरती बनलं गेलंय. पुन्हा 7 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर 7 बॉलमध्ये 3 मोठे फटके, पण इथून 7-18चं समीकरण आहे. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आहे, तिथे तुम्हाला स्वतःची कसरत दाखवावी लागेल. तिथे तुम्हाला स्वतःला तुमच्यामधलं असलेलं टॅलेंट, टेम्परामेंट, क्रीडा कौशल्य सर्व काही मैदानावरती दाखवायचे आहेत. आज हिरो व्हायचं आहेत, मग मैदानावरती बॅटिंगही करायची आहे, गोलंदाजीही करायची आहे. समोर हाताळलाय, समोर थारा नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर खेळलाय. बॅटर यशची बॅट बोलू लागलाय. यशच्या बॅट मधून बेधडक कडक सिक्सर. थँक्यू. एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही, तसा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. मैदानावरती खेळ बदललाय आणि खेळ बदलला मात्र तर रंगही बदलणार आहेत. एनसीसी चषकाला तर रंगरंगोटी केली गेलेत. ह्याची वाट का पाहता तर येतात 7 आणि 8 जानेवारीचा जो दिवस आहे ना, तो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. खास करून सर्व आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आजूबाजूचे सर्व जे गाव आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहेत. कारण की या मैदानावरती ऑल इंडिया ओपनचे स्टार सितारे या मैदानावरती दाखल होणार आहेत. आणि जर सर इथून विचार केला तर आता ते म्हणजे जिथे जागा आहेत त्या जागा तुम्हाला खाली दिसणार नाहीत. पहा यश इनिंग पहा 13 चेंडूमध्ये 40 धावा, 307च्या स्ट्राईक रेटनं 4 षटकार खेळले, 1 चौकार. काय बॅटिंग केलंय. डीपच्या विरुद्ध डीप मध्ये फटका खेळला, चांगला फटका होता. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक त्याने खेळला होता आणि तो चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आघात केला मैदानावरती बॅटर यशनं मैदानावरती दाखवून आहेत. आम्ही यशाची शिखरं गाठण्यासाठी आज मैदानावरती रेडी आहोत. ते सध्या मैदानावरती यश दाखवून देत आहेत आणि संघासाठी 13 बॉलमध्ये 40 धावा त्याने बनवल्या आहेत. त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे या मैदानावरती अर्धशतक ठोकण्याची. जवळपास अर्धशतकासाठी 10 धावा दूर आहेत. संघाच्या विजयासाठी 18 धावा दूर आहेत. 6 बॉलमध्ये 18 धावा, परंतु काय घडेल. 6-12चं समीकरण आहे. 6-12 आहेत. 6-12 मैदानावरती 6-12चं समीकरण असणार आहेत. पंच चर्चा करतायत, डिस्कशन होते सध्या पंचांच्या माध्यमातून. इक्वेशन सिच्युएशन 6-12, 6 दुने 12. प्रत्येक बॉलवरती तुम्ही डबल घेतली तरी देखील धावसंख्या होऊ शकतात आणि तिथून एखादा मोठा फटका आला तरी मैदानावरती होऊ शकतात. पण 6-12चं समीकरण सध्या मैदानावरती आहे आणि हा सामना सध्या मैदानावरती आपण पाहू शकतात. एक रोमांचक सामना. डीपीएनला अनेक प्रेक्षक वर्ग सध्या या मॅच आनंदही घेत आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतील मिस्टर्स अशोक भोईर एबी मैदानामध्ये दाखल झाला. ज्याने चांगली बॅटिंग केली तो आता अशोक गोलंदाजी मार्क्सवरती आलाय. पहिला बॉल सफल झाले. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पहिल्या सीमारेषे जवळ चाललाय. महत्वाची गोष्ट काय, स्ट्राईक द्यायची आहे ती बॅटर यशला. मनीषनं तेच केलंय. मनीषनं जास्त काही केलं तर नाही केलं. त्याने पाहिलं यश आहे, यश चांगली बॅटिंग करतोय, मग स्ट्राईक यशलाच द्यायचे आहेत. तो यशला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या बॉलवरती. आता समीकरण मैदानावरती आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. चर्चा होत आहे टीम मध्ये, तिथे मात्र चर्चा केली जातात. वैभव सांगतात कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी, कुठल्या प्रकारची लेन ठेवायला हवी, या गोष्टीची चर्चा सध्या मैदानावरती होताना पाहायला मिळत आहेत. चर्चा करायला हवी. चर्चासत्र खूप महत्वाचं असतं, परंतु जास्त चर्चा होणं देखील निर्णायक नाही. 5 मध्ये 11.
मोठा फटका खायचा होता. चुनवणी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करतात सध्याच्या घडीला यश, ज्यांनी चांगली बॅटिंग केलं आहे, ज्यांनी सुमित 11 फणसवाडा संघाला विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल करताना खास करून हा संघ दिसतोय, त्याच्यामध्ये त्याचाही वाटा महत्वाचा आहे. त्यामुळे सध्या सांगतोय थांबायचं आहे, इथे लढायचं आहे मैदानावरती पुन्हा एकदा. फटका कळला. ओ हो हो हो, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. बॉलला फेकून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच्या बॅट मधून आणखीन एक बेधडक कडक सिक्सर. बॉल तळला, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक कळला, बॉलला स्ट्रोकला बनवलं आणि बॉलला मात्र पाठवून दिलं. यस ट्रेडमार्क शॉट म्हणावा लागेल या शॉटला. चांगली बॅटिंग. आज तुम्ही नारंगीच्या मैदानामध्ये जर झळकले ना तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जरूर झळकणार. ते दाखवण्याचा प्रयत्न मैदानावर होतोय. अर्धशतकापासून 4 धावा दूर आहेत. विजयासाठी 3 चेंडूचा कळ, 3 चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज आहे. रोमांचक मॅच मैदानावरती पाहायला मिळतोय. दबाव 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 दबाव, प्रेशर. झहीर भाई आमच्या बाजूला आहेत. दबाव में कुछ लोग निखरते हैं तो कुछ लोग बिखरते हैं. इथून निखरायला हवं. जर बिखरले तर हा सामना तुमच्यासाठी इथे संपणार आहे. 3 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज आहे. फुल टच बॉल. आ बैल मुझे मार. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग. यशच्या नावावरती अर्धशतक, विजयी अर्धशतक. काय बॅटिंग केलंय, कडक दमदार. आज सुमित 11 फणसवाडा संघाचा यश मैदानावरती झळकला आणि यशची बॅट पुन्हा आपण बोलताना पाहिलं. यश आपली बॅट वरती येऊ द्यात. चांगली बॅटिंग यशच्या माध्यमातून. कॅमेरामॅन सध्या त्यांना कॅप्चर करतायत. हे पहा, हे यश आहेत ज्यांनी विजयाची शिखरती आहे ती गाठली गेल्यात आणि 16 बॉलमध्ये 52 धाब्यांची इनिंग त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण हा मैदानावरती असणार आहेत. आणि संपूर्ण टीम सध्या खुश आहे. सुमित 11 फणसवाडाचा संघ सध्या खुश आहेत. खुश असण्याचं कारण आहेत मैदानावरती यशची बॅट पुन्हा एकदा बोलणी. चांगलं. जर पाहिली, अशोकनं 10 चेंडूमध्ये 22 बनवलं, महेशनं 5 चेंडूमध्ये 14, वैभवच्या 7 चेंडूमध्ये 12, दीपच्या 2 चेंडू 6,